नमस्कार. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण ही केवळ संधी नसून भवितव्य बदलण्याची ताकद आहे. राज्यभरामध्ये अनेक वर्ष वसतिगृहांची मागणी होत होती. मात्र काँग्रेस सरकारच्या गेली अनेक दशक काळात वसतिगृहांची घोषणाच होत राहिली. 2014-15 मध्ये महाराष्ट्र सरकारने फक्त 5 प्रस्ताव केंद्राकडे पाठवले होते. मुंबईतील 1000 विद्यार्थ्यांचं वसतिगृह कागदावरच अडकून राहिलं. भ्रष्टाचार, जमीन अनुदानाच्या खेळामुळे अनेक प्रकल्प थांबले. काँग्रेसने स्वप्न दाखवलं पण पायाभूत सुविधा दिल्याच नाही. 2014 मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा मात्र परिस्थिती पूर्ण बदलली. आज राज्यभरामध्ये 75 ओबीसी वसतिगृहांचं काम पूर्ण झालंय, ज्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना सुरक्षित निवास आणि अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळालं. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, विदेश शिक्षण शिष्यवृत्ती, IAS आणि IPS प्रशिक्षण योजना यामुळे गरीब घरातील मुलांनाही मोठं स्वप्न पाहतात. महाज्योती मार्फत कोचिंग, कौशल्य विकास, डिजिटल लर्निंग यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांना नव्या युगात स्पर्धा करायला सामर्थ्य मिळाले. देवाभाऊ राज्यामध्ये अंत्योदयाचा ध्यास ठेवून शाहू फुले आणि आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करत आहेत. त्यांनी कागदावर स्वप्न दाखवली आणि देवाभाऊ प्रत्यक्षात कृती करून ओबीसी विद्यार्थ्यांची स्वप्न साकार करत आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.